और ये देख सकते हैं कि यहाँ पर मेरा मोटिवेशन का कार्यक्रम सर का चालू भी है और देख सकते बच्चे लोग बहुत एक्साइटेड हैं। ज्याला 12% बोललो मी बोललो मॅडम त्याला ग्रॅज्युएशनच्या सेकंड इयरला किती टक्के पडले युनिव्हर्सिटीचा सेकंड टॉपर होता 53% मुलाने 98% मिळवले टाळ्या होऊ शकतात आता नाही कळलं येस ऑर नो 100% आपण करू शकतो गरज एकच आहे की आपल्याला जर मोठं व्हायचंय तर आपल्याला या माइंडची पॉवर वापरावं लागेल हा माझा 6वा पॉइंट आहे कोणता पॉवर माइंड जसं आपण याच्याआधी टार्गेट बघितलं बोललो ना आपण टार्गेट बद्दल त्याच्याआधी त्रास बद्दल त्याच्याआधी विजन बद्दल दूरदृष्टी बद्दल मग आज जर आपल्याला माइंडचा वापर केला खरं तर आपल्याला मोबाईल वापरायचा नाही पण ज्यांच्याकडे मोबाईल असतो कधी घरी जाता युट्यूबला टाकायचं मेमरी कशी वाढवायची तर तुम्हाला बऱ्याचशा ऍक्टिव्हिटी सांगतील त्याच्यातली एक ऍक्टिव्हिटी मी नंतर घेणारच आहे पण आता आपल्याला मला जो दुसरा मोबाईल केला फक्त मोबाईल कनेक्ट करा याला कॉर्डला म्युझिक कॉर्डला साधा मोबाईल तो नाही अँड्रॉइड म्युझिक कॉर्डला समजतं मी काय म्हणतोय तर आज आपण मेडिटेशन करणार आहे जेवढ्यांकडे रुमाल आहे त्यांनी तो रुमाल समोर घ्यायचा आणि लक्षात ठेवा आपण आयुष्यभर मजाक करत असतो आपला वेळ सगळा मजाक आणि हसण्या खेळण्यातच गेलेला आहे पण तरी सुद्धा आज थोडंसं सिरियस आपण व्हायला पाहिजे सो नो आज या सेकंदाला तुमच्या शेजारी कोण बसलाय हा विचार करू नका 1 मिनिटासाठी मी म्हणतोय ते करा करणार आहे सो नो शेजारचा विचार आणि टॉन्टिंग कोणीच करू नका आणि आजारी शिक्षकांनी लक्ष द्यावं त्या एकाच्या टॉन्टिंगमुळे 5 जण डिस्टर्ब होतात म्हणून माझं काय म्हणणं ही खूप महत्वाची प्रोसेस आहे PWD जसं SP असतं ना पोलीसमध्ये सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस माहिती आहे ना तुम्हाला सुपरिटेंडिंग पोलीस तसं SE पण एक पोस्ट असते इंजिनियरमध्ये सुपरिटेंडिंग इंजिनियर ज्यांच्याकडे 3 जिल्हे असतात आणि नंबर ऑफ क्लास 1 ऑफिसर असतो तो अकोला बुलढाणा वाशिम या 3 जिल्ह्यांच्या PWDच्या क्लास 1 ऑफिसरसाठी मला शेगावला बोलवलं तेव्हा मी हेच मेडिटेशन घेतलं होतं 1.5 लाखाचं माझं 1 दिवसाचं पॅकेज होतं या मेडिटेशन मध्ये त्यांना एवढं जबरदस्त आवडलं की ते म्हटले सर आमच्या आयुष्यात आम्ही बरंच काही केलं पण आम्हाला असा अनुभव कधी आला बोला पटकन आला मग आज अनुभव तो मी देतोय खरा मर्द तो नाही ज्याला भावना नाही खरा मर्द तो आहे ज्याला असलेल्या भावना तो व्यक्त करतोय बाळा काय करतोय आज त्रास होतोय ना थंडीचा यापेक्षा जास्त त्रास तुमच्या घरच्यांना पण झाला येस ऑर नो मग आज त्या सगळ्यांचा विचार करून मी जे बोलतोय ते फॉलो करणार येस ऑर नो सगळे बोलतील येस ऑर नो आहे केबल व्हेरी गुड किती लेंथ आहे तिच्या अंदाजे ओके फाईन एवढी विचारली चला सगळ्यांनी ताड बसायचे या मेडिटेशनचे 2 पार्ट आहेत पहिल्या पार्टला तुमच्या डोळ्यावर पट्टी असेल ज्यांच्याकडे आहे ज्यांच्याकडे पट्टी नाही त्यांचा एकच पार्ट झाला तर सगळ्यांना काय करायचंय जो रुमाल आहे त्या रुमालाला डोळ्यावर ठेवायचे चला पटकन ज्यांच्याकडे आहे त्यांनी पटकन बांधून घे बाळा जमलं तर बांधून घ्यायचे पटकन पटकन आणि जे बसलेले आहेत त्यांनी ताट बसून दोघी हात मांडीवर ठेवायचे ध्यान मुद्रा नाही तर बोट असं नॉर्मली फोल्ड करायचे शांतता पाहिजे मी टीचरसाठी सेम मेडिटेशन नंतर रिपीट करेल किंवा ज्यांना करायचे उभ्या उभ्या बसल्या असल्या करू शकतात हात फोल्ड आणि डोळे बंद करायचे पटकन कोणी डोळे उघडणार नाही डोळे बंद करा सगळ्यांना डोळे बंद करायचे बंद करा सर आपण मदत करा मला थोडी जर कोणाचे डोळे उघडे असतील तर त्यांना तुम्हाला सांगायचंय डोळे सगळ्यांनी बंद करायचे दीर्घ श्वास घ्यायचा आहे डोळे बंद पाहिजे दीर्घ श्वास घ्यायचा आहे सर्वजण आपल्या श्वासाकडे लक्ष देतील दीर्घ श्वास सर्वजण दीर्घ श्वास देतील दीर्घ श्वास सर्वांनी डोळे बंद ठेवायचे आहेत
विचार करा, अशा खूप गोष्टी आहेत ज्या गोष्टींसाठी आपण कायम प्रयत्नशील असतो. अशा खूप गोष्टी आहेत ज्या गोष्टी काय आपल्याला एक वेगळीच अनुभूती देत असतात. आपण सर्व त्या परमात्म्याचा एक अंश आहोत. आणि हिंदू धर्मात सांगितल्यानुसार असं म्हटलं जातं की ज्यावेळेस आपला जन्म होतो त्याच वेळेस आपलं आयुष्य ठरलेलं असतं. म्हणजे आपण किती जन्म, किती कालावधी आपला आहे, त्या परमात्म्याने किती आयुष्य आपल्याला दिलंय हे आपल्या जन्माच्या वेळी ठरलेलं असतं. पण असं म्हटलं जातं की आपल्याला मिळालेलं आयुष्य हे वेळेच्या स्वरूपात नसून आपल्याला मिळालेलं आयुष्य हे श्वासांच्या संख्येच्या स्वरूपात आहे. आणि म्हणून ऋषीमुनी म्हणतात, दीर्घ श्वास घ्या, हळू श्वास घ्या. आज डोळे बंद केल्यानंतर संपूर्ण जे लक्ष आहे ते तुम्हाला श्वासांच्या येण्या जाण्यावर देता. डोळे बंद केल्यानंतर विचार करा, लक्ष द्या की श्वास तुमच्या शरीरात कसा प्रवेश करत आहे. श्वास घेतल्यानंतर पहिले नाकावाटे, त्यानंतर घशामध्ये, आणि त्यानंतर थंडी असल्यामुळे तर आता आपल्याला बऱ्यापैकी छातीपर्यंत पण जाणवतं की माझा श्वास कसा जात आहे. सगळ्यांनी आपल्या डोळ्यासमोर एका कासवाचं चित्र इमॅजिन करायचंय. सगळ्यांनी आपल्या डोळ्यासमोर एका हत्तीचं चित्र इमॅजिन कारण असं आपण जेवढा विचार या सगळ्या गोष्टींचा करणार इतका जास्त फायदा आपण आपल्या शरीराला देऊ शकतो. आणि मोठा श्वास घेणं सोपं आहे, परंतु मोठा श्वास घेणं अवघड आहे. बसल्या बसल्या प्रयत्न करा मोठा श्वास घेण्याचा, आणि अजून प्रयत्न करा मोठा सोडण्याचा. कारण जर आपण विचार केला तर मोठा श्वास सोडणं अवघड आहे. आणि त्यामुळे आज आपल्यासाठी चला माझ्या बरोबर सगळेजण एकदा प्रयत्न करतील. डोळे बंद ठेवायचे.
एका हळू मोठा श्वास घ्यायचा आहे. 1 2 स्टार्ट म्हटल्यावर श्वास मध्ये घेणं स्टार्ट करू आपण. 1 2 3 स्टार्ट. सोडा. पहिला श्वास घेतल्यानंतर पुढच्या श्वासाच्या आधी आपल्याला जमलं तर श्वास रोखून ठेवायचा. जितका श्वास आपण रोखणार तितका आपल्याला फायदा होणार. विचार करा, आपण तर परमात्म्याचा एक अंश आहोत. त्या गुरुला, त्या परमात्म्याला, त्या व्यक्तीला आपण मानत असाल गुरु स्थानी, विचार आपल्याला थोडासा त्याच्यामध्ये कारण आहे. कारण जर परमात्मा आपल्याला बनवतो आपल्या प्रत्येक गोष्टीत मदत करण्यासाठी तोच परमात्मा आपल्याला आज त्रास होतोय, थंडी वाजते नाही, आज सरळ ठेवल्यानंतर हाताला त्रास होतो, परंतु या परमेश्वराने आपल्याला मदत करण्यासाठी नक्की आहे की प्रत्येक अडचणी तुम्हाला मॅथ येत नाही, तुम्हाला समजत नाही, एक अडचण तुमच्या लक्षात राहत नाही, एक अडचण तुमच्या करिअरमध्ये प्रॉब्लेम आहे, ही पण एक अडचण. परंतु या अडचणींना तोंड देण्यासाठी त्या परमेश्वराने त्या 3 व्यक्तीच्या रूपामध्ये आपल्या आयुष्यात प्रवेश केला. आणि ते 3 व्यक्ती म्हणजे कोण? 1 आपले आई, 2 आपले वडील आणि 3 आपले मार्गदर्शक. यापैकी पहिल्या 2 व्यक्तींचा जो काही पाठ आहे तो आज मला तुमच्याबरोबर डिस्कस करणं तितकंच गरजेचं आहे. कारण तुम्ही विचार केला की सगळ्यांना व्यक्त व्हायचं, मन मोकळं करायचं. विचार करा, विचार करा. तुम्ही लहान असताना एकदा तुम्हाला खूप ताप होता, तुम्हाला इतका ताप होता. तुम्हाला ताप असताना सुद्धा रात्रभर तुमची आई आणि तुमचे वडील तुम्हाला मांडीवर घेऊन तुम्हाला थंड करण्याचा, त्या मिठाच्या पट्ट्याने तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करत होते. विचार करा, मला आईचं जर नाव घेतलं तर अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी येतं. परंतु मी काही दिवसापूर्वी मी त्याच आईला काहीतरी उलटून बोललो. विचार करा, हे तेच वडील आहेत त्याचा शर्ट फाटलेला, त्याची कॉलर फाटलेली, तरी ते मला कशाची कमी पडू देत नाही. हे तेच वडील आहेत जे मला वाढवतात, पण मला
कारण याचं कारण असं मी जे पण करत आहे ते फक्त त्यांच्यामुळे करत आहात. आठवा, जे अवघड होतं ते सुद्धा माझ्या वडिलांनी माझ्यासाठी केलं. माझं ऍडमिशन होत नव्हतं तर माझ्या ऍडमिशनसाठी प्रत्येक नातेवाईकाला त्यांनी माझ्यासाठी फी मागून माझे पैसे वाढले आणि मी भांडणामध्ये त्यांना काहीतरी उलटून बोललो आणि भांडणामध्ये त्यांना असं काहीतरी बोललो ते खरंच मी बोलायला नको. अहो आजच्या जगामध्ये अक्षरशः प्रत्येक गोष्टमध्ये भेसळ आहे. आज प्रत्येक गोष्टमध्ये ओरिजिनल असं काही नाही. दूध घ्या, पाणी घ्या, सर्व घ्या, प्रत्येक गोष्टीत भेसळ आहे. हवेमध्ये सुद्धा भेसळ आहे. परंतु आई आणि वडिलांचं प्रेम मात्र 100% खरं आहे. आठवा तो विचार करा त्या आई वडिलांचा, ज्यांनी तुमच्यासाठी एवढं सगळं केलं. आठवा त्या आई वडिलांना रोज एवढं सगळं केलं आणि मी एवढा खर्च केल्यावर सुद्धा आमचे पप्पा माझ्यासाठी शेतातलं काम करतात, जेवण करत नाही. मला आठवतं एकदा घरातून लपून ऐकलं होतं. मला आठवतं एकदा मला सर सांगतात माझ्या ऍडमिशनसाठी सगळ्यांनी समोर मान करायची आणि खाली मान नाही करणार. समोर मान करायची, मान समोर. अहो आईची माया तरी आपल्याला दिसते, काहीतरी व्यक्त करते, पण ते बोलली खरी बोलत नाही. हो शेतातलं काम आपण मिळून करायचो. माझ्या शाळेमध्ये वडील म्हणतात मी तुझ्यासाठी करतो आणि हॉस्टेलच्या जेवणामध्ये नाटकं करतो. मला त्याच्यासाठी पाठवलं ते विसरून मी अक्षरशः माझ्या मित्रांमध्ये फालतू गोष्टींमध्ये भेटणं होतं. मला आठवतं एकदा मी शाळेमध्ये झेडपी शाळेमध्ये मी खोडी केली. मी आणि मित्रांनी मिळून जे नको करायचं ते केलं. शाळेवाले म्हणले की आम्ही यांना काढून टाकणार, पण तेव्हा अक्षरशः त्या शाळेच्या स्वरांच्या पाया मोडून माझ्यासाठी भीक मागणारे वडील मला आठवतात. आणि मी आज अकॅडमीला येऊन सुद्धा कारण देत बसतो की माझे वडील आज इथं काय. अहो आपल्या ज्या वस्तू असतात, आपल्या ज्या गोष्टी असतात, मला आजही आठवतं वडील यात्रेला यायचे नाही कारण की 4 पैसे जास्त लागतील, पण तरी ते यात्रेची गुढी शिव मात्र माझ्यासाठी आणायचे, ती रेवडी माझ्यासाठी आणायची. त्या वडिलांनी तो शेतातल्या फवारा मारायचा जो ड्रम आहे ना, एक हातात दुखतो त्या ड्रममुळे. मारता माणूस पूर्ण अंग दुखतो. तर वडील म्हणायचे की मी सगळं काम करून घेईन, तू काळजी करू नको.
आम्ही नाही करू शकलो, पण तुला सगळं करायचं. त्या वडिलांनी माझ्यासाठी काय नाही केलं. इतकं अवघड आहे मला, इतकं अवघड आहे मला मित्रांपासून लांब राहणं. जेवढं अवघड तुमच्यासाठी रोजंदारी करणं आहे ना, जेवढं अवघड तुमच्या ऍडमिशनसाठी राब राबणं आहे ना, तर तेवढं अवघड आहे सगळं. दुसरं काही नाही हो, दुसरं काही नाही. बापरे वडिलांनी माझ्यासाठी इतकं केलंय ना, ते नातेवाईक म्हणायचे की कशाला एवढं शिकवता तिला, लग्न करून द्या लवकर. 3 वर्षात लग्न करायचे, आईचा तर विषयच वेगळा आहे. त्या आईचं तर रूपच वेगळं. वडिलांपेक्षा जास्त 9 महिने नापास केलेली आई. घरातून निघताना काहीतरी खाऊन जा, थोडा काहीतरी जाऊ नको असं म्हणणारी ती आई. अहो तिने आजपर्यंत एक घास स्वतःसाठी नाही खाल्ला, तिने आजपर्यंत एक दिवस स्वतःला नाही केला, तिने आजपर्यंत एक तास भी स्वतःसाठी काही जगलं. ती म्हणजे माझी आई हो. तिचे पदर, तर पदर माझ्या बरोबर काय होता. कोणी डोळे पुसणार नाही, मान समोर करायची, सरळ मान करायची, समोर दिशेने डोळे बांध. विचार करा, माझा काळजाचा ठोका माझी आई आहे. विचार करा, आज जे मी करतोय त्याचा अर्थ समजा, आजच्या भावना समजा. जे आदरणीय शिक्षक आहेत त्यांनी बी लक्ष देतात. आपल्या आई वडिलांचा विचार करा. बऱ्याचदा माझ्याकडनं अभ्यास व्हायचा नाही, तर अभ्यास नाही होताना त्यावेळेस नातेवाईक म्हणायचे तुमच्याकडनं काही होणार नाही. पण तेव्हा सगळे नाही म्हटल्यावर फक्त आई माझ्या बरोबर असायची. मला वाटतं एकदा माझा ऍक्सिडेंट झाला, मी ठरवलं की घरी नाही सांगायचं. त्याला विचारायला लागलं होतं, की त्याला रुमाल बांधून पाय थांबून घ्यायचा. पण घरी गेल्या न सांगता फक्त माझ्या आवाजावर जिने मला उठून घेतलं, ती माझी सावली माझा आहे. तिची काळजी सावलीप्रमाणे माझ्या बरोबर. मुंबईच्या काकांकडे गेलो. मुंबईच्या काकांकडे गेलो तेव्हा त्याच्या घरी ब्लँकेट होतं. ते ब्लँकेट मी पकडलं, आता ब्लँकेटमध्ये मजा नाही आली. त्या ब्लँकेटमध्ये मजा का नाही आली? कारण की मला माझ्या आईच्या साड्यांची गोदडीच पाहिजे. माझ्या आईच्या साड्याच्या गोदडीची ऊब आहे, ती कशातच नाही हो. आणि मी फक्त आणि फक्त टाइमपास करतो. 3दा वाचू शकतो, 4दा वाचू शकतो, पण मी फक्त एकदा वाचून जमत नाही असं म्हणून मी मोकळ होऊन जातो. अहो तुमच्या पोटाला जर कोणी 4-5 किलोचं जर वजन लावलं तुम्ही नाही चालू शकत, तुम्ही वाकू नाही शकत, उठू नाही शकत.
नाही करू शकत. पण याच आईने आपल्या पोटाला आपल्या ओटीमध्ये मला 9 महिने माझं वजन सहन केलं. आता हे ऊन लागतंय मला, त्यापेक्षा कितीतरी जास्त ऊन सहन केलं माझ्या आईने. मला थंडी वाजते, यापेक्षा कितीतरी जास्त थंडी माझ्या आईने सहन केली. प्रत्येक घास खाऊ घालताना जी घास फुकून खाऊ घालते ती म्हणजे माझी आई. आणि मी विचार करा, कोणी माझ्या बरोबर नाही तेव्हा माझी आई माझ्या बरोबर होती. माझ्या आईने जे केलं ते इतकं इतकं महत्वाचं आहे जेवढं कोणी नाही. माझ्या आईने जे केलं त्यासाठी आईला थँक्यू म्हटलं पाहिजे, त्यासाठी आईला सॉरी म्हटलं पाहिजे, आईच्या पाया पडलं पाहिजे, आईच्या कुशीत गेलं पाहिजे. तर मी जाऊ कोणाकडे? दुसरे लोक खुशाल जातील, दुसरे लोक आईला सॉरी म्हणतील, मी कोणाकडे जाऊ? माझी तर आई, माझी आई या जगात नाही राहिली हो. माझे वडील आज या जगात नाही राहिले. जेव्हा आई होती तेव्हा मला तिची किंमत नव्हती. आज मला समजतंय माझी आई माझ्या बरोबर नाही. आज मला जमतंय माझी आई माझ्या बरोबर नाही. खूप चुकलो मी, खूप. 15 वर्षापासून 20 वर्षापासून माझी काळजी घेणारी आई, पण 20 महिन्यांच्या मित्रासाठी मी त्या आईला नाराज केलं. 20 महिन्यांच्या मित्राने शपथ दिली म्हणून मी गुटख्याला